शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आजीवन अध्ययन विस्तार विभाग आयोजित PM उषा योजनेअंतर्गत उद्योजकता विकास व क्षमता बांधणी कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत आज 2 विषय या ठिकाणी चर्चिले जाणार आहेत. जो पहिला विषय आहे त्या विषयाचं नाव आहे उद्योजकता विकास आणि यांची विनंती मला या विभागाने केली की या विषयावर आपण बोलावं. त्या विनंतीला मान देऊन मी आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. दुसरा जो विषय आहे तो मानस आरोग्य म्हणजेच मानसिक आरोग्य या विषयावर बोलणार आहेत सर. आता साळी सरांनी मला वाटतं बऱ्यापैकी विषयाचा टोन सेट केलेला आहे. मॅकॅलीच्या शिक्षण पद्धतीबद्दल फार सुंदर सर म्हटले. फुलेंचं फार सुंदर वाक्य आहे किंवा महात्मा फुलेंची फार सुंदर कविता आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण व्यवस्थेमध्ये एक गॅप तयार झालेला आहे. खूप वर्ष असं झालं होतं की जे शाळेत शिकवतात ते समाजात वापरलं जात नाही आणि समाजात ज्याची गरज आहे ते शाळेत शिकवलं जात नाही अशी काळ तयार झाला. म्हणून तरी पोरं BA झाली, MA झाली, MSc झाली, MCOM झाली, इंजिनियर झाली, अगदी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करायला लागली. पण वाईट या गोष्टीचं झालं की BSc ऍग्री झालेल्या ताईला भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या खाली लागतात की वर लागतात सांगता येईना झालं. कारण फक्त तुकाराम महाराजांचा अभंग 2 मार्काला, ज्ञानेश्वरांचा अभंग 3 मार्काला, ओवी 3 मार्काला आणि बहिणाबाई 2 मार्काला, अशा पद्धतीनं मार्कांच्या फुटपट्ट्यांमध्ये शिक्षण व्यवस्थेने हे सगळं बसवलं. आणि जी कर्मवीरांना अभिप्रेत असणारी शिक्षण पद्धती होती, म्हणजेच काय, कर्मवीर भाऊराव पाटलांनी या शिक्षण पद्धतीला प्रायोगिक शिक्षण पद्धती बनवलं होतं. जे शाळेत शिकलं जातं ते व्यवहारात वापरता आलं पाहिजे याच्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःच्या शिक्षण पद्धतीचा उल्लेख केला होता. आता NEP मध्ये म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये याचा समावेश झालाय. सर्वांगीण विकासाच्या अनुषंगानं थोडासा प्रयत्न सुरू झालाय आणि म्हणूनच अशा वेगवेगळ्या क्षमता बांधणीचे कार्यक्रम, उद्योजकता विकास असे कार्यक्रम, तुम्ही मुलांनो उद्योजक व्हा, व्यवसाय करा, या अनुषंगानं सरकार, शाळा मदत करते असे कार्यक्रम आत्ताच्या काळामध्ये विद्यापीठात सुरू झालेत. आणि याच कार्यक्रमाचा हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की आपण उद्योजक विकास करावा, उद्योजकता विकास व्हावा. आता बऱ्याच जणांना इथे प्रश्न पडला असेल, माझ्या समोर जे आलेले आहेत ते बऱ्याच जणांनी इथं विद्यापीठामध्ये योग शिक्षण घेतलेलं आहे, योग शिक्षक आहेत, योग निसर्गोपचार शिकलंय, काही जणांनी अँकरिंग शिकलेलं आहे म्हणजेच निवेदन आणि सूत्रसंचालनाचा कोर्स शिकलाय, काही जण या ठिकाणी येऊन इव्हेंट मॅनेजमेंट नावाचा कोर्स शिकलाय, बालवाडी आणि अंगणवाडी सेविकांचा कोर्स खूप सुंदर शिकलेले आहेत. मला वाटतं विद्यापीठातलं असं एकमेव डिपार्टमेंट आहे ज्या डिपार्टमेंटनं समाजाचा आणि विद्यापीठाचा जो गॅप आहे तो भरून काढण्याचं काम केलं. समाजात जे पाहिजे आहे त्याचे कोर्स तयार करण्याचं काम केलं आणि त्या कोर्सच्या माध्यमातून किमान स्वतःचा स्वयंरोजगार, स्वतःचा व्यवसाय असं काहीतरी मिळेल याचा विचार केला. आणि मला 100% माहित आहे त्या विभागाचं काम मी अनेक वर्ष बघतोय. मला माहित आहे की जी मुलं इथं शिकली की दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात स्वतःचा त्यांनी जॉब सुरू केला, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. खरंच एकदा या विभागासाठी ज्यांनी आम्हाला घडवलं त्या सगळ्या शिक्षकांसाठी एकदा मनपूर्वक आपण टाळ्या वाजवूया. आता पुढे जाऊया. माझ्याकडे जो विषय आहे त्या विषयावर येऊया. विषय आहे उद्योजकता विकास. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आपण आजचा बऱ्यापैकी वयाच्या एका मध्यावर आलेलो आहोत, आमचं शिक्षण कधीच संपलेलं आहे, अशा काळात आमच्या क्षमतांचा विकास पुन्हा करायची का गरज तयार झाली? त्याचं पहिलं कारण एक लक्षात घ्या. सध्याचा काळ असा आलाय ना की इंजिनिअरिंगचं पोरग, जरी समजा इंजिनियर एखादा बाप झाला असेल तर त्याच्या पोरग चांगलं इंजिनियर होईल हा त्याचा बाप नाही सांगू शकत. एखाद्या राजकीय नेत्याला त्याच्या पोरग्याचं चांगलं राजकीय क्षेत्रात करिअर होईल हे सांगता येत नाही. एखाद्याच्या वकिलाचं पोरग वकील काय होईल का सांगता येत नाही. एवढा अस्थिरतेचा काळ आहे. फॅक्ट अशीच आहे. त्याचं कारण स्पर्धा प्रचंड वाढली आहे आणि या स्पर्धेत स्वतःचं आव्हान टिकवायचं असेल तर खऱ्या अर्थानं वेगवेगळं शिकलं पाहिजे हे माणसाला लक्षात आलंय. याच्याच बरोबर अनेक नवीन गोष्ट आली आहे, त्याचं नाव आहे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यानं काय करेल आणि याचं टोक कुठं जाईल हे सांगता येत नाहीये. आणि याचा परिणामच असा झालाय की जुना काळ होता बघा, 8 तास जॉब करायचा
8 तास झोपायचं आणि 8 तास निवांत राहायचं किंवा स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या. आत्ताचा काळ तसा नाहीये. 8 तास जॉब करायचा, 8 तास झोपायचं आणि उरलेल्या 8 तासामध्ये 4 तास नवीन काहीतरी शिकायचं. कारण शिकेल तो टिकेल अशी अवस्था झालीये. कारण आजपर्यंतच्या काळात कधीही पोटात गोळा येण्या एवढी वाईट परिस्थिती नव्हती. शिक्षक सुद्धा अस्वस्थ आहेत, वकील अस्वस्थ आहेत. समाजातला असा कुठलाही घटक राहिलेला नाही की ज्याला असं वाटत नाही की बाबा मला जर टिकायचं असेल तर मला काहीतरी केलं पाहिजे. आज टीईटीची गोष्ट शिक्षकांसाठी आली आहे, तुम्हाला मी सांगायची गरज नाही. यात एकच पूर्ण, आता हा चुकीचा सरकारचा विषय नाहीये, हा पूर्ण समाजाचा आणि जगाचा विषय आहे. या विषयाचा रूल आहे, जो जीता वही सिकंदर. तुम्हाला जर या जगात टिकायचं असेल, वाढायचं असेल तर स्वतःची क्षमता बांधणी केलीच पाहिजे, याला पर्याय नाही. आणि मग आता थोडंसं उद्योजकता विकास या गोष्टीकडे येऊया, जो विषय माझा कोर आहे. पहिली गोष्ट, या विषयात मी खूप वर्ष काम करतोय. खूप वर्ष म्हणजे जवळपास मी 22 वर्ष उद्योजकता विकास या विषयावर लेक्चर घेतोय, या विषयावर शिकवतोय. माझे स्वतःचे 2-3 व्यवसाय आहेत. महाराष्ट्र एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट नावाची जी संस्था आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्याच्या पॅनेलवर मी 22 वर्ष आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, कॉलेजमध्ये, अगदी गावांमध्ये नवे त्यांच्या सीएमईजीपी आणि पीएमआरवायच्या ज्या योजना आहेत त्या गावागावापर्यंत पोहोचलेत. आणि मला याचं सांगायला अभिमान वाटतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या हजारो उद्योजकांच्या बरोबर आम्ही बोललोय, त्यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांच्या बरोबर आता काम करतोय मी. आणि या सगळ्यातून मला जे काही कळलं, मला काही समजलं, ते आज या व्यासपीठावर मी तुमच्या समोर सांगणार आहे. पहिली गोष्ट, सगळ्यांना प्रश्न पडला असेल, उद्योजकता विकास का? तर खरं सांगा, आजही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, आपण सगळेजण शिकलोय, MA शिकलो असेल योगाइत किंवा योग शिक्षक शिकलो असेल, त्याचबरोबर इव्हेंट शिकलोय, सूत्रसंचलन शिकलोय. तुम्ही जे सगळे आलात ना, त्यातले 10, 15, 20 आम्ही निवडक माणसं घेतलेत. शेकडो आणि हजारो माणसं शिकले तिथं. पण या सगळ्या माणसांना चांगल्या पद्धतीचं करिअर का जमलं नाही? तर एक सवय आम्हाला लागली, आमच्या मनात कुठंतरी जाऊन एक भीती बसलीये. आणि आमच्या समाजाचा एक रूल आहे बरं का, आमच्या डोक्यात नोकरीची कन्सेप्ट एवढी परफेक्ट बसलीये. ते म्हणतात ना, नोकरी माझी माता, नोकरी माझा पिता, नोकरी बहीण बंधू चुलता, नोकरी माझी, नोकरी कर, ही कन्सेप्ट आमच्या डोक्यात आहे. माझं मत उलट आहे. ठीक आहे, नोकरी करता करता सुद्धा सध्याच्या काळात पार्ट टाइम का असेना स्वतःचा व्यवसाय करता येतो. जुना काळ होता बघा, एक माणूस घरात असायचा आणि एक माणूस 35 माणसाचं कुटुंब चालवायचा. मुळात आज घरात 35 माणसं नाहीयेत. हम दो हमारे दो, माँ बाप को छोड़ दो, 4च आहेत. पण गंमत खरं सांगा मला, 4 माणसांचं कुटुंब सुद्धा एकटा चालवू शकत नाही, एवढा खर्च वाढलाय साहेब. नाईलाजानं दोघांनाही जॉबला जावं लागतं. जॉबला जायला हरकत नाही हो, नवराही जॉबला आहे, बायकोही जॉबला आहे. घरात ज्या बाळांना आम्ही जन्म दिलाय ती बाळं घरात आहेत, त्यांच्यावर संस्कार कोण करणार? आणि या परिस्थितीतून एक नवीन गोष्ट सध्याच्या काळात, सध्याच्या पिढीला कळाली आहे की एकट्यानं जॉब करायचा, एकट्यानं व्यवसाय करायचा. कारण घरात असल्यानंतर स्वतःला याच्यात बांधून न ठेवता आपल्या घराचा विकास करता येतो, ही गोष्ट कळली आहे. म्हणून सध्याच्या काळात माणसं व्यवसायाला प्रेफर करतात, व्यवसायाला प्रेफरन्स देतात. सध्याचा काळ हा असा आहे, कधी नव्हे ते व्यवसायाकडे या असं सगळे सांगतात. गव्हर्नमेंट सांगतायत, शिक्षक सांगतायत, शाळा सांगतायत, सगळे सांगतायत व्यवसायाकडे या. त्याचं कारण आहे, मला सांगा, जगाचा इतिहास थोडासा काढून बघा. आजपर्यंत कुणाचा विकास झालाय? ज्या ज्या देशांनी उद्योजकता स्वीकारली त्या त्या देशाचा विकास झालाय. युरोपीय कंट्री बघा, औद्योगिक क्रांती पहिल्यांदा युरोपमध्ये झाली आणि आज ती सगळी राष्ट्र महासत्ता आहे. ज्यांनी ज्यांनी उत्पादन केलं, ज्यांनी ज्यांनी विकलं, ती देश आज महासत्ता आहे. जपान सारखा छोटासा देश आहे, मला वाटतं आपल्या महाराष्ट्र एवढा सुद्धा नसेल. 2 बॉम्ब पडले त्या देशात, हिरोशिमा आणि नागासाकीला. देश पूर्ण उद्ध्वस्त झाला. आता प्रश्न असा राहतो, पुन्हा त्या देशाला उभं करायचं असेल तर करायचं काय? नोकरी हा पर्याय आहे, पण कुणाला नोकऱ्या देणार? कारण सिस्टीमच संपलीये. शेती पर्याय आहे, पण जळून गेली सगळी शेती. आणि मग या सगळ्यातून पर्यायाला एंटरप्रेन्योरशिप, उद्योजकता विकास. आणि जपाननं धोरण अवलंबलं की घराघरामध्ये उद्योजक तयार करा, घराघरातल्या माणसांना शिकवा, वेगवेगळे स्किल शिकवा, कौशल्य शिकवा. त्याचा परिणाम आज असा झालाय की आमचा एक छोटासा देश आज जगातला सुप्रीम पॉवर देश झालाय. एक उदाहरण तुम्हाला सांगतो.
जपानवर बॉम्ब कुणी टाकला होता? हिरोशिमा आणि नागासाकीनं. 2018चं उदाहरण सांगतो, किंवा परवाच आहे. परवाच याच्यावर हल्ला केला जेव्हा त्या अमेरिकेनं, त्याच वेळेला जपानवर पुन्हा हल्ला करू असा तो किम जोंग म्हणाला, उत्तर कोरियाचा का दक्षिण कोरियाचा राजा. त्यावेळेला जपान काय बोललं नाही बरं का. त्यावेळेला बोललो कोण माहितीये का? आमचा ट्रम्प तात्या. आमचा ट्रम्प पहिल्यांदा म्हणाला, जर जपानला तुम्ही मारलं ना तर तुम्हाला जगाच्या नकाशातून उद्ध्वस्त करू. मला साधा प्रश्न आहे, 1945चा बॉम्ब कुणी टाकला होता? अमेरिकेनं. त्याच अमेरिकेला असं का वाटायला लागले की जपानच्या बाजूला उभं राहू? त्याचं कारण आहे, जपानच्या आज घराघरामध्ये एंटरप्रेन्योर आहे. जपाननं सगळ्या जगात स्वतःच्या वस्तू पाठवलेत. आज अमेरिकेच्या पोर्टवर ज्या 100 इम्पोर्टेड कार उतरतात ना, त्यातल्या जवळपास 90 कार या मेड इन जपान असतात. त्यांनी सांगितले स्वतःला उद्ध्वस्त करा. आम्हाला ज्या दिवशी उद्ध्वस्त करू त्या दिवशी देशाची इकॉनॉमी थांबेल. एवढं सामर्थ्य त्या देशानं तयार केलंय. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मी उद्योजकावर बोलायला लागल्यानंतर हे पैशाचं बोलतंय. अनेक जणांना प्रश्न पडतो, आम्हाला भारतीय संस्कृती आणि याचं काय झालं कळत नाही बरं का. जे पाहिजे त्याच्यावर कधी आम्ही बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, पैसा पाहिजे नकोय का? असं नाही. पैसा मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट आम्ही करतो, पण त्याच्यावर बोलत नाही. आणि आमच्याकडे फार चांगलं तत्वज्ञान असतं. पैसे काय हो, आम्ही माणसं कमवलेत. जी माणसं कमवलेत ना त्यांना जरा फोन करा आणि मला 1 लाख रुपये पाहिजे, मी आजारी आहे, दे. जर माणसं वेळेवर उपयोगी पडत नसतील तर त्या माणसांचा काही उपयोग नाही. माणसं म्हणतात कुत्रं सुद्धा पैसे खात नाही. माझं मत खातंय का नाही बघूया, तू टाक तरी 500 आहेत का बघूया तुझ्याकडं. मटेरियलिस्टिक आयुष्य सगळीकडे असेल. जर घरातून बाहेर पडताना मला पैसे द्यावे लागत असतील तर पैसेच कमवायचं नाही, हा एक वेगळा मार्ग सांगितलाय. आणि मग आम्ही काय करतो मी, ते व्यवसाय करणं म्हणजे पैसे कमवणं. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसाय करणारा कुणाला लुबाडत नाही. व्यवसाय करणारा समोरच्या माणसांची गरज भागवतो. जगातला सर्वात मोठा समाजसेवक जर कोण असेल ना तर व्यवसाय करणारा माणूस आहे. फक्त बाज काय केलं माहितीये? अरे विकणं, उत्पादन करणं, तयार करणं वाईट आहे? अजिबात नाही. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला का सांगायला लागलाय? तर साधी गोष्ट आहे, तुम्ही सगळेजण योग शिकताय, योग शिकवताय. मला खरं सांगा, तुम्ही सगळेजण आत्ता योग शिकून आमच्या डोक्यात आहे एखाद्या शाळेमध्ये जॉब करायचा, एखाद्या याच्यात करिअर करताना, पण या योगाचा चांगला व्यवसाय म्हणून, चांगला बिझनेस म्हणून करता येत नाही का? कितीतरी मार्केटमध्ये एखादं फेसबुक उघडलं ना तर एक कोणतरी बाई येते, ती सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि स्वतःची चक्र सुधारा. अहो, ज्या माणसांना, ती माणसं MBA झालेली आहेत, मार्केटिंग मधली माणसं आहेत, त्या माणसांचा आणि चक्रांचा काही संबंध नाही. अशी माणसं चक्रांचं नॉलेज सांगतायत आणि स्वतःच्या मटेरियलिस्टिक आयुष्यामध्ये पैसे कमवतायत. मग मला सांगा, आम्ही शिकलो नाही का? आम्ही योगामध्ये अख्खीच्या अख्खी चक्र शिकले, कसं ऍक्टिव्ह कर सगळं शिकलं. याचं मटेरियलिस्टिक जर आम्ही केलं, याचं सांगितलं माणसांना, आम्ही पैसे घेऊन सांगितलं, कमी पैसे घेऊन सांगितलं, बिघडलं कुठं? दुसरी महत्वाची गोष्ट, ध्यान आहे, प्राणायाम आहे, धारणा आहेत, मेडिटेशन, या गोष्टीवर कितीतरी प्रचंड मोठी इंडस्ट्री सध्याच्या काळात काम करते. अहो, आमचं झालंय काय माहितीये का? आम्ही ते दुसऱ्याला वाटलं नाही आणि नंतर ते कन्वर्ट होऊन आमच्याकडेच आलं. आमच्याकडे छान पद्धतीनं ध्यान संकल्पना योगामध्ये आहे, पण त्याचा व्यवहारात वापर केला नाही. आणि मग आमच्याकडे आलं झेन ध्यान, आमच्याकडे आलं माइंडफुलनेस, आमच्याकडे आलं MCRT, असं वेगवेगळे शब्द बदलून, प्रयोग बदलून आमच्याकडे आलं. त्याचं कारण आम्ही या व्यवसायाला व्यवसाय म्हणून बघितला नाही, आम्ही याच्याकडे साधना म्हणून बघितली. साधना करावीच, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्याच्याबरोबर मला वाटतं 4 पैसे जर तुम्ही नाही केलात तर इथून पुढच्या काळात दुसरा कुणीतरी येईल आणि याचं 100% मार्केट करेल, याच्यातून पैसे कमवेल. आत्ताचा काळ आहे योगाचा काळ. या काळातच टिकला, या काळातच स्वतःचा व्यवसाय केला, या काळातच जर काहीतरी केलं तर याचा 100% फायदा होईल. आता राहिली गोष्ट आमची इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय. मी तरी म्हणतो इव्हेंट मॅनेजमेंट हा बिना भांडवली धंदा आहे. मुळात एक पहिला त्याच्या अगोदरचा व्यवसाय असतो तो म्हणजे मॅरेज ब्युरो. एक 32 वर्षाचं पोरग असते वैतागलेलं आणि एक पोरगी असते वैतागलेली पाहिजे. आमच्या उद्योगमध्ये 5,000 जुळवून देतो, त्याला 5,000 जुळवून देतो, खरायचे वेगळे, लग्न नंतर करणं ही नंतरची गोष्ट आहे. करणारा माणूस तो इव्हेंट मॅनेजर आहे. अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं काम करतायत. आणि खरं सांगू का, आमच्या देशात 145 कोटी जनता आहे.
दादांनो, मी खरं सांगतो, जर व्यवसायात आमची पिढी आली नाही तर ती संपते. ही काळ्या दगडावरची रेग आहे. याचं कारण आमच्या देशामध्ये सगळ्यांना नोकरी देणारी कुठलीच व्यवस्था नाहीये. नोकरी देणार कोण? सरकारी व्यवस्थेनं माना टाकल्यात आता, मी सांगायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, राहिली गोष्ट खाजगी. पण खाजगी क्षेत्रात नोकरी कोण देणार? जो व्यवसाय करतो तोच नोकरी देणार ना. जर व्यवसायच नसेल तर नोकरी कोण घेणार? आणि म्हणून मला वाटतं व्यवसाय आणि उद्योजकता ही गोष्ट वाढली पाहिजे. आता गंमत अशी आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणाल आम्ही व्यवसाय करतो पण आमच्या काही अडचणी आहे. पहिली अडचण सगळ्यांना वाटते की भांडवल ही अडचण आहे. मला असं वाटत नाही बरं का. एक काळ होता की भांडवल ही अडचण असू शकते, पण आत्ताचा काळ तसा नाहीये. आत्ताच्या काळात 4 माणसं काम करणारी आहेत बघा. पहिला जो असतो त्याचं नाव आहे नोकरी करणारा, दुसरा जो असतो त्याचं नाव आहे स्वयंरोजगार करणारा, तिसरा जो असतो त्याचं नाव आहे बिझनेस करणारा, आणि चौथा जो असतो त्याचं नाव आहे गुंतवणूक करणारा. नोकरी करणारा काय करतो? जो माणूस आयुष्यभर दुसऱ्यासाठी काम करतो त्याला नोकरी करणारा म्हणायचं. दुसरा माणूस आहे स्वयंरोजगार. जो माणूस आयुष्यभर स्वतःसाठीच काम करतो, स्वतःच खरेदी करतो, स्वतःच मार्केटिंग करतो, स्वतःच सगळं करतो, त्याला स्वयंरोजगार म्हणायचं. तिसरा माणूस आहे त्याचं नाव आहे बिझनेसमन. हा माणूस आपल्यासाठी दुसऱ्याला कामाला लावतो, त्याला बिझनेसमन म्हणायचं. आणि चौथा माणूस आहे गुंतवणूकदार. जो आपल्यासाठी पैशाला कामाला लावतो तो गुंतवणूकदार. मला एक खरं सांगा, यात सगळ्यात जास्त पैसे कुणाला मिळतात? जो माणूस गुंतवणूक करतो त्याला पैसे मिळतात. नोकरदाराचं कमी पैसे मिळतात. साधी गोष्ट आहे, जगाचा रूल आहे, गुंतवणूकदाराला जास्त पैसे आणि रिस्क कुणाची जास्त असते? गुंतवणूकदाराची. जगाचा रूल आहे, जेवढी रिस्क घेणार ना तेवढाच पैसा मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. तुम्ही जर विचार करताय आजचा दिवस आणि मला एवढंच रिस्क टाकायचे, एवढंच पैसे याच्यात टाकायचे तर तेवढेच मिळणार. त्यामुळे माझं मत आहे, आणि मुळात व्यवसायाचं भांडवल जे असतं ना ते आपलं नसतंच. मुळात व्यवसायाचा रूल आहे, भांडवल दुसऱ्याचं, व्यवसाय तुमचा. बँकाचं भांडवल तुमचं नसतं ना. आता बऱ्याच जणांची अडचण, खरी सांगू का, भांडवलाची अडचण नाहीये, आमच्या मनात करायची इच्छा नाहीये, ही अडचण आहे. मी मध्यंतरी, आपल्याकडं कुलकर्णी मॅडम आहेत आमच्यात याच वर्गातल्या, किंवा मला माहित नाही कोण आहे ते, पण किती सुंदर डे केअर सेंटर नावाचा एक बिझनेस आहे. बऱ्याच बालवाडी झालेल्या महिला आहेत. बालवाडी झाल्यानंतर आम्हाला पहिला वाटतं जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडीत नोकरी लागते का बघावं. पगार किती असतो मला माहित नाही, पण काही या मुलींनी एक ठरवलं की चला आम्ही डे केअर सेंटर सुरू करूया. थोडासा हिशोब करा, तुम्ही मला सांगा काय विषय येते. साधी 10 बाय 10 आणि 10 बाय 20 एखादी स्पेसिफिक गाळा घ्यायचा. त्या गाळ्यांमध्ये किंवा एखादी जागा आहे पूर्ण 4 बाजूनं बांधून घ्यायची, ती पूर्ण हे करायचं, असं जागा असतोच बऱ्यापैकी. त्यामध्ये डे केअर सेंटर सुरू करायचं. आज प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये गरज आहे. नवरा सुद्धा जॉबला जातो, बायको सुद्धा जॉबला जाते, घरामध्ये एक लहान बाळ आहे ज्याला सांभाळायला कुणी नाहीये. जर माणूस ठेवायचा म्हटला तर तो जास्त पगार घेतो. म्हणून एक नवीन कन्सेप्ट आली, डे केअर सेंटर. तिथं जाऊन मुलांना ठेवायचं, एका तासाला 40 रुपये मुलाला सांभाळायला. आता सांभाळणं म्हणजे काय करायचं मी सांगायची गरज नाही. ते खेळतं त्याचं ते, त्याला जेवायला द्यायचं, काय असेल ते, तिथं आया ठेवायच्या 4-5, त्यांच्याकडनं करून घ्यायचं. 1 तासाला 40 रुपये, 5 तासाला किती झाले? 200 धरा. ओके, 200 रुपये. मला सांगा, त्या पूर्ण याच्यामध्ये 30-40 मुलं धरूया आपण. 40 मुलांचा हिशोब करू. मग 30 करा, चला खूप झाली. 30 मुलांचा हिशोब केला, 30 गुणिले 200, 3 दोन्ही किती झाले? तुम्हीच हिशोब करा, किती झाले? गणित येत नाही मला, काय असेल ते. किती झाले? 6,000 काय असेल ते बघा. 30 गुणिले, आता किती हिशोब केला आपण? 30 मुलांचा 40 रुपये प्रमाणे, 40×12, ठीक आहे, काय असेल ते. 5 तास त्या मुलांना सांभाळायचं आहे. किमान 4 तास थांबतात ती. दिवसाचा हिशोब करा. एका पहिल्या मुलाचा हिशोब करू, मग सोपं जाईल, नाहीतर कन्फ्युज व्हायला नको. एका मुलाला 40 रुपये, 40×12 100 किती बघा, 1200 रुपये गुणिले 5 तासाचा. एवढा पैसा एका दिवसाचा मिळतो. 30 दिवसाचा सोडून त्याला 20 दिवसाचे पैसे किती मिळतात बघा. हे लाखात गणित जातं बरं का. आणि मला सांगा, सध्याच्या काळात सरकारी अधिकाऱ्याला पगार आहे ₹1,00,000. याचा अर्थ सरकारी अधिकाऱ्यापेक्षा जास्त पैसे डे केअर सेंटरमध्ये मिळू शकतात.